नमस्कार मित्रांनो, वेलकम टू दिस ब्रँड न्यू सेशन. मी सगळ्यांना सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन करतो, कारण तुम्ही सगळ्यांनी आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा ओलांडलेला आहे. तुम्ही सगळे 10वी हे जे इम्पॉर्टंट वर्ष आहे ते तुम्ही कंप्लीट केलेलं आहे आणि 10वी नंतर आता तुम्ही तुमच्या पुढच्या आयुष्याच्या वाटचालीकडे निघालात आणि तुम्ही 11वी येत आहात. 11वी येत असताना पुन्हा एकदा मी तुमचं सगळ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन करतो, कारण तुम्ही एक छान सब्जेक्ट निवडलेला आहे जो तुमच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचा राहणार आहे. हा सब्जेक्ट नेमका कुठला आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे, कारण तुम्ही सगळेजण ही स्लाइड पाहत आहात. हा जो सब्जेक्ट आहे तो आहे बायोलॉजी. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन आणि सगळ्यांचं वेलकम टू दिस सेशन ऑन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑर द लिव्हिंग वर्ल्ड. ज्यावेळेस आपण 11वी ही परीक्षा किंवा ह्या वर्गात ज्यावेळेस आपण एंटर करतो त्यावेळेस आपल्याला भरपूर सब्जेक्ट्स निवडायला भेटतात. या सब्जेक्ट्समधून तुम्ही सगळ्यांनी बायोलॉजी निवडलेला आहे. बायोलॉजीमध्ये ज्यावेळेस आपण डिटेलमध्ये जातो त्यावेळेस 11वी आणि 12वी ह्या 2 वर्षांमध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे टॉपिक्स स्टडी करायला भेटणार आहे. या टॉपिक्समध्ये तुम्हाला लिव्हिंग ऑर्गॅनिझम बद्दल जी काही तुमच्या मनातली उत्सुकता आहे त्या सगळ्यांबद्दलचे जेवढे डाऊट्स आहेत ते सगळे क्लिअर करायला भेटणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं बायोलॉजी इज वन ऑफ द मोस्ट इंटरेस्टिंग फील्ड्स एव्हर. तर आज आपण काय करतोय, आज आपण एक नवीन लेक्चर सुरू करतोय अशा पर्टिक्युलर टॉपिकवरती जो तुमचा आवडीचा टॉपिक आहे, दॅट इज बायोलॉजी. लेट अस स्टार्ट विथ चॅप्टर नंबर 1 विच इज द लिव्हिंग वर्ल्ड फ्रॉम NCERT 11th. Before I start for this particular chapter, मला तुम्हाला सगळ्यांना हे आठवण करून द्यायचं आहे लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नेमके काय असतात. तर when we go ahead, let me show you this particular picture on the slide. बोर्डवरती तुम्हाला दिसत असेल एक छान पिक्चर आहे आणि हे जे छान पिक्चर आहे हे डिपिक्ट करत आहे अबाउट अर्थ. हे आपल्याला अर्थ बद्दल माहिती देत आहे. ओके, आणि त्याबद्दल सांगतंय की अर्थवरती किती भिन्न भिन्न प्रकारचे ऑर्गॅनिझम्स आहेत. व्यवस्थित जर तुम्ही लक्ष दिलं तुम्हाला दिसेल इथे एक एलिफंट आहे, एक बर्ड आहे, जिराफ आहे, इथे प्लांट्स आहेत, देर इज अ फ्रॉग, चॅमेलियन अँड सो मेनी अदर डिफरंट ॲनिमल्स ऑल ओव्हर हिअर. तर आपल्याला नेमका प्रश्न पडतो ज्यावेळेस आपण लिव्हिंग वर्ल्ड हे शब्द वापरला तर लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे फक्त ह्युमन्सच का, फक्त ॲनिमल्सच का, का फक्त प्लांट्सच का? तर नाही. Living world is a concept which talks about different living forms on earth. आता सगळ्यात मोठा प्रश्न हा येतो की ज्यावेळेस आपण डिफरंट लिव्हिंग फॉर्म्स बद्दल बोलतोय, हे सगळे लिव्हिंग फॉर्म्स अर्थवरती कुठे कुठे सापडतात. माझा प्रश्न उलटा आहे, कुठे सापडत नाही. लेट अस से जर आपण इथे पुण्यात राहतोय, पुण्यात आपण पाहिलं की लिव्हिंग फॉर्म्स जमिनीवरती आहेत का? ऑफकोर्स सिटीमध्ये तुम्हाला लिव्हिंग फॉर्म दिसत आहेत. जंगलात दिसतात का? तर दिसतात. डेझर्टमध्ये दिसतील का? दिसतात. मग कुठे नाही दिसणार? सायंटिस्ट व्होल्कॅनोज पर्यंत पण गेलेत आणि तिथे गेल्यानंतर त्यांना दिसलं की अरे व्होल्कॅनोमध्ये तर खूप टेम्परेचर आहे आणि हा जो टेम्परेचर आहे हा भयानक टेम्परेचर, इथे एकही ऑर्गॅनिझम आता सर्व्हाइव्ह करणारा नाहीये. पण तिथे सुद्धा त्यांना ऑर्गॅनिझम म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम सर्व्हाइव्ह करताना दिसलेले आहेत. याचा अर्थ काय? ऑर्गॅनिझम जिथे नाही तिथे आहेत. दे आर प्रेझेंट ऑन अर्थ एव्हरीवेअर. या सगळ्यांमधून एक मोठा प्रश्न येतो की लिव्हिंग वर्ल्ड किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम फक्त अर्थवरती आहेत का? सायंटिस्ट असं सांगतात की अर्थ सारखाच अजून एक कुठला तरी एक पर्टिक्युलर प्लॅनेट आहे. इट इज ॲक्च्युली कॉल्ड एज अ मून ऑफ ज्युपिटर. त्या पर्टिक्युलर प्लॅनेटवरती सुद्धा लाईफ एक्झिस्ट करू शकते. याचा अर्थ हा आहे का की आहेच तिथे? तर नाही. तिथे लाईफ असेल सांगता येत नाही. पाणी आहे तर आहे, वायू आहेत, एअर आहेत, आहे, पण तिथे लाईफ आहे का ते अजून कळलेलं नाहीये. विच मीन्स लाईफ एक्झिस्ट राईट नाउ इन दिस युनिवर्स ओनली ऑन अर्थ. किती भारी गोष्ट आहे बघा. या अख्ख्या युनिवर्समध्ये, या अख्ख्या ब्रह्मांडमध्ये फक्त लाईफ एक्झिस्ट करते तेही अर्थवरती, आणि आपणही अर्थवरती जन्म घेतलेला आहे.
किती छान गोष्ट आहे, बरोबर की नाही? तर आज आपल्याला ह्याच लाईफ बद्दल बोलायचं आहे, बरोबर की नाही? लाईफ बद्दल बोलताना सगळ्यात आधी आपल्याला एक मोठा इम्पॉर्टंट प्रश्न आपल्या मनात येतो, आणि तो पर्टिक्युलर प्रश्न आहे, व्हॉट इज बायोलॉजी? बरोबर की नाही? तुम्ही सगळेजण उत्सुक असाल की सर आम्ही आता 11वी मध्ये गेलेलो आहोत आणि आता आम्ही बायोलॉजी हा सब्जेक्ट शिकतोय, तर बायोलॉजी नेमका हा सब्जेक्ट काय आहे हे आम्हाला सांगाल का? तर माझी सुरुवात त्या बेसिक्स पासूनच होते. सो व्हॉट इज बायोलॉजी? इफ यू लुक ॲट दिस पर्टिक्युलर वर्ड, हा शब्द जर आपण ब्रेक केला तर आपल्याला असं लक्षात येतं, इट इज कन्सिस्टिंग ऑफ बायो आणि लॉजी. बायो म्हणजे लिव्हिंग आणि लॉजी म्हणजे स्टडी. यावरून आपल्याला असं कळलं की बायोलॉजी इज द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, बरोबर की नाही? आणि म्हणून तुम्ही हा सब्जेक्ट निवडलेला आहात. सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन, व्हॉट इज बायोलॉजी? बायोलॉजी इज द स्टडी ऑफ लिव्हिंग. लेफ्ट साईडला तुम्हाला एक छान बर्ड दिसतोय, किती क्यूट दिसतोय बघा, करेक्ट? हा जो बर्ड आहे तो उडताना दिसतोय, राईट? वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल बर्ड्स एव्हर. हा बर्ड उडतोय, इट इज लिव्हिंग. व्हॉट मेक्स इट लिव्हिंग? हा ऑर्गॅनिझम जर जिवंत आहे तर तो जिवंत का आहे? आणि जर त्याच्या शेजारी मी एखादा मेलेला बर्ड ठेवला तर तो मेलेला का असणार आहे? हा सुद्धा प्रश्न आपल्या मनात येतो, आणि त्याचेच उत्तर आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये घ्यायचे आहे. सो लेट अस स्टार्ट विथ आवर फर्स्ट क्वेश्चन, दॅट इज व्हॉट इज बायोलॉजी? सो बायोलॉजी इज द स्टडी ऑफ लिव्हिंग थिंग्स. सुरुवात केलेली आपण लेक्चरला, आणि तुम्ही सगळ्यांनी लगेच नोट्स काढायचे आणि हे नोट्स लिहायला सुरुवात करायची. वरती टायटल लिहायचं सगळ्यांनी, and the title is chapter number 1, the living world. यामध्ये सगळ्यात पहिला ऍस्पेक्ट, what is biology? So biology is the study of living. ज्यावेळेस मी स्टडी ऑफ लिव्हिंग बद्दल बोलतो, मोठा प्रश्न आपल्या मनात येतो की सगळ्यात पहिल्यांदा ऑर्गॅनिझम्स वरती, लाईफ वरती, लिव्हिंग ऑर्गॅनिझम वरती कोणी स्टडी केला असावा? तर बऱ्याच जणांनी केलेला आहे. पण एक ग्रीक फिलॉसॉफर होते, त्यांचं नाव होतं अरिस्टोटल. हे जे ग्रीक फिलॉसॉफर आहे अरिस्टोटल, यांना एक खिताब दिलेला आहे, ही इज कॉल्ड ॲज द फादर ऑफ बायोलॉजी. यांना असा खिताब का देण्यात आला? ही वॉज द फर्स्ट पर्सन टू स्टडी मेजर नंबर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, अँड नॉट ओनली ही स्टडीड दिस पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम, ही ऑल्सो क्लासिफाईड देम. त्यांनी काय केलं? लिव्हिंग ऑर्गॅनिझम एकत्र आणले. त्यांनी सांगितलं की भिन्न भिन्न प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम अर्थवरती राहतात, आणि हे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅटेगरीमध्ये डिवाइड होऊ शकतात. त्यांनी काय सांगितलं ह्यावरती जरा लक्ष देऊयात बरं का. त्यांनी सांगितलं की सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम दोन भागांमध्ये डिवाइड करू शकतो आपण. एक भाग असतो प्लांट्स आणि दुसरा भाग आहे ॲनिमल. कधी सांगण्यात आलं? त्यावेळेस ऑलमोस्ट 2-2,500 वर्षांपूर्वी. काय सांगितलं? पुन्हा एकदा रिपीट करतो. अरिस्टोटलने सांगितलं की ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन बी डिवायडेड इंटू 2 मेजर कॅटेगरीज. वन कॅटेगरी इज प्लांट, द सेकंड कॅटेगरी इज ॲनिमल. क्लिअर विथ एव्हरीवन? इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं. आता अरिस्टोटलचा स्टुडंट होता, ज्या स्टुडंटनी काय सांगितलं की मी जरा प्लांट स्टडी करतो, बरोबर की नाही? आणि त्या स्टुडंटचं नाव होतं थिओप्रॅटस. सो थिओप्रॅटस स्टडीड प्लांट्स इन डिटेल. त्यांनी खूप डिटेलमध्ये प्लांट स्टडी केले, आणि बिकॉज ही स्टडीड ऑन द प्लांट्स इन डिटेल, ही इज ऑल्सो कॉल्ड ॲज द फादर ऑफ बॉटनी. आतापर्यंत आपल्याला 3 गोष्टी शिकायला भेटल्या, बरोबर की नाही? नंबर 1, व्हॉट इज बायोलॉजी. सेकंड, व्हॉट इज ऑर हू इज द फादर ऑफ बायोलॉजी. आणि तिसरं, हू इज द फादर ऑफ बॉटनी. प्रश्न सगळ्यात मोठा, बायोलॉजी इज द स्टडी ऑफ प्लांट्स आणि ॲनिमल्स. मग स्टडी ऑफ प्लांट्स इज कॉल्ड ॲज, आत्ताच आपण डिस्कशन केलेलं आहे, आणि तोच बायोलॉजीचा मेजर भाग आहे, इट इज कॉल्ड ॲज बॉटनी. स्टडी ऑफ ॲनिमल्सला आपण काय म्हणतो? इट इज झुओलॉजी. सो दिस इज हाऊ बायोलॉजी इज ब्रोकन. बायोलॉजी ब्रेक्स इंटू 2 मेजर फील्ड. पहिली फील्ड आहे बॉटनी, दुसरी फील्ड आहे झुओलॉजी. सो फादर ऑफ बायोलॉजी इज अरिस्टोटल.
फादर ऑफ बॉटनी इज थिओप्रॅटस. नाउ हु इज फादर ऑफ झुओलॉजी? कोणाला फादर ऑफ झुओलॉजी म्हटलं जातं? सो फादर ऑफ झुओलॉजी इज अगेन अरिस्टॉटल. किती छान कन्सेप्ट आहे. तर मी तुम्हाला 3 गोष्टी क्लिअर एक्सप्लेन केलेल्या आहेत. हे सगळ्यांना कळलेले आहेत अशी मी अपेक्षा करतो. व्हॉट डिड वी अंडरस्टँड? दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम वेर फर्स्ट क्लासिफाईड बाय अरिस्टॉटल इंटू 2 मेजर कॅटेगरी, प्लांट आणि ॲनिमल. आणि हे जे प्लांट आणि ॲनिमल आहे, प्लांटच्या स्टडीला आपण बॉटनी म्हणतो, ॲनिमलच्या स्टडीला आपण काय म्हणतो? झुओलॉजी म्हणतो. प्रश्न संपला. कुठलीही परीक्षा साठी ज्यावेळेस आपण प्रिपरेशन करतो, लक्ष द्या, 11वी-12वी झाल्यानंतर तुम्ही सगळेजण टार्गेटेड असणार आहात. कुठली तरी एंट्रन्स एक्झामसाठी तुम्ही प्रिपेअर करत आहात. आणि ज्यावेळेस एखादा विद्यार्थी बायोलॉजी घेतो त्यावेळेस तो टार्गेट करतो नीट ही परीक्षेसाठी, किंवा एम्स ही परीक्षेसाठी, किंवा CET ही या परीक्षेसाठी. ओके, सो तुम्ही ज्यावेळेस ह्या परीक्षांसाठी प्रिपरेशन करणार आहात तर तुम्ही असंच डिटेल प्रिपरेशन करायचं आहे. माझ्या क्लासेसमध्ये मी तेच करतो. मी प्रयत्न करतो मुलांचं प्रिपरेशन एंट्रन्स एक्झाम लेवलचं करायचं. ज्यावेळेस आपण डिस्कशन करूयात त्यावेळेस तुमचं प्रिपरेशन एंट्रन्स लेवलला झालं पाहिजे. सो आय थिंक द फर्स्ट कॉन्सेप्ट ऑफ व्हॉट इज लिव्हिंग हॅज बीन क्लिअर्ड, राईट? लेट अस गो अहेड. आता आपल्याला कळलेलं आहे की बायोलॉजी नेमकी काय आहे. सो लेट अस रिवाइज अँड डिफाईन बायोलॉजी. आता आपल्याला कळलेलं आहे की बायोलॉजी काय आहे. तर आपण एक काम करूयात, ही जी डेफिनेशन आहे ही जरा समराईज करूयात. ओके, सो हाऊ डू वी समराईज दिस डेफिनेशन? बायोलॉजी इज द स्टोरी ऑफ एव्होल्यूशन ऑफ लाईफ, स्टोरी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑन अर्थ. ही स्टोरी सांगते की अर्थवरती लिव्हिंग ऑर्गॅनिझम कसे जन्म झाले, कसे आले आणि कसे ते एक्झिस्ट करतायत. मग नेमकं लाईफ काय आहे? एक्झॅक्टली व्हॉट इज लाईफ याचा जर विचार केला तर एक छान डेफिनेशन आपण तयार केलेली आहे. त्या डेफिनेशनकडे मला सगळ्यांचं लक्ष घेऊन जायचं आहे. दॅट इज लाईफ इज अ युनिक कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन ऑफ मॉलिक्युल्स. सी व्हेरी क्लिअरली यू हॅव टू फोकस ऑन द फर्स्ट वर्ड. काय सांगितले? लाईफ इज अ युनिक कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन ऑफ मॉलिक्यूल एक्सप्रेसिंग इटसेल्फ थ्रू केमिकल रिॲक्शन्स. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये केमिकल रिॲक्शन्स घडत आहेत विच लीड टू ग्रोथ, डेव्हलपमेंट, रिस्पॉन्सिव्हनेस, अडॅप्टेशन आणि रिप्रोडक्शन. हे मोठे मोठे शब्द ऐकले. मला माहिती बरेच जण आता विचार करतायत की ये क्या था. घाबरू नका. बेसिकली दिस इज द डेफिनेशन विच टेल्स अस अबाउट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. काय सांगते ते? की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स असतात, कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन असतं ऑफ मॉलिक्यूल, ज्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन घडतायत. आतमध्ये काय घडतायत? केमिकल रिॲक्शन. आणि हे केमिकल रिॲक्शन लीड करतात ग्रोथला, डेव्हलपमेंटला, रिस्पॉन्सिव्हनेस, अडॅप्टेशन आणि रिप्रोडक्शन. हे सगळं केल्यानंतर आपल्याला कळतंय की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ज्यावेळेस तयार झालेले होते त्या ऑर्गॅनिझमनी एवढे सगळे कॅरेक्टर्स त्यांच्यात डेव्हलप केलेले होते. पण प्रश्न महत्त्वाचा येतो की अशी काय गोष्ट आहे की ज्याच्यावरती आपण क्लिअरली लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम यांना आपण सेपरेट करू शकतो. सो व्हॉट इज दॅट पर्टिक्युलर ॲस्पेक्ट? दॅट ॲस्पेक्ट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ते कॅरेक्टरिस्टिक काय आहेत ते आज आपल्याला डिस्कशन करायचं आहे. तर सगळ्यात पहिला मुद्दा मला सगळ्यांना विचारायचा आहे. बघा, एक छान प्रश्न आहे की समजा तुम्ही आहात, समजा मी आहे आणि माझ्या शेजारी एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. तर त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आणि माझ्यामध्ये असे काय काय वेगळेपणा आहे किंवा काय वेगळ्या गोष्टी घडतायत जे माझ्यात घडतायत पण त्यात घडत नाहीये. आर यू गेटिंग द क्वेश्चन? सो यू हॅव टू टेल मी व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, किंवा काय गोष्टी आहेत जे आपल्याला लिव्हिंग बनवतात आणि त्या गोष्टींना, त्या ॲस्पेक्ट्सला, त्या ऑब्जेक्ट्सला नॉन लिव्हिंग बनवतात. सो लेट मी एनलिस्ट फ्यू टाईप ऑफ कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पहिली इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक जी आपल्याला लिव्हिंग बनवते आणि दुसऱ्या ऑर्गॅनिझमला लिव्हिंग नाही, इट इज कॉल्ड ॲज ग्रोथ. म्हणजे काय? एखादं मूल जन्मल्या एकदम छोटूसं असतं. आय रिमेंबर प्रीमेच्युअर बेबीज पाहिले तुम्ही? एवढीशी असतात लिटरली. 7व्या महिन्यात ज्यांचा जन्म होतो प्रीमेच्युअर बेबी, पण 8-10 वर्षानंतर बघा
असे लठ्ठ मोठे मोठे झालेले असतात. काय घडलंय त्यांच्यामध्ये, ग्रोथ घडली की नाही. तुम्हीच तुमचा फोटो बघा. मला वाटतं लहानपणी तुम्ही 4वी-5वी मध्ये स्वतःचा फोटो पहा आणि त्यानंतर आत्ता बघा तुमचा फोटो, बघा तुमच्या चेन घडलंय का. दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज ग्रोथ. अजून काय प्रॉपर्टीज असतील तुम्हाला माहिती आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये मेटाबॉलिझम घडतं. मेटाबॉलिझम म्हणजे काय, केमिकल रिॲक्शन्स घडतात. फॉर एक्झाम्पल कॅटाबॉलिझम, फॉर एक्झाम्पल ॲनाबॉलिझम. हे 2 प्रकारचे रिॲक्शन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये घडतात, जे नॉन लिव्हिंग मध्ये घडत नाही. मी या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगणार आहे, घाबरू नका. आता फक्त आपल्याला एनलिस्ट करायचंय आणि तुम्ही सगळ्यांनी मला हेल्प करायचंय. हे कॅरेक्टरिस्टिक आहे. पुढची कॅरेक्टरिस्टिक बघू की नेमकं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आणि नॉन लिव्हिंग मध्ये काय फरक असेल. तर बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम 1 के 2 होते हैं, 2 के 4, त्याला आपण काय म्हणतो. दॅट कॅरेक्टरिस्टिक इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. ही इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस करतं, म्हणजे ते आपली जनरेशन पुढे नेतात. पेरेंट कंबाईन टुगेदर अँड दे प्रोड्यूस न्यू ऑफस्प्रिंग. यांना आपण म्हणतो रिप्रोडक्शन. ही कॅरेक्टरिस्टिक आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये सापडते. नॉन लिव्हिंग मध्ये सापडते का, तर नाही सापडत. अजून काही कॅरेक्टरिस्टिक असतील बघा बरं, विच मेक्स इज लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. जरा हे कॅरेक्टरिस्टिक आपल्याला डिस्कस करायचे आहे. सो वेन वी टॉक अबाउट द नेक्स्ट टाइप ऑफ कॅरेक्टरिस्टिक, the most important characteristic that comes into focus is about cellular organization. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम, प्रोकॅरियोट असो यूकॅरियोट असो, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये एक सेल आहे. तो ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर असू शकतो किंवा तो ऑर्गॅनिझम मल्टीसेल्युलर असू शकतो, पण तरीही त्या ऑर्गॅनिझममध्ये सेल नक्कीच आहे. त्या सेलमध्ये ऑर्गेनल असतील किंवा नसतील, पण तरी त्या सगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये एक कोऑर्डिनेशन असतं. अँड दॅट मेक्स दॅट ऑर्गॅनिझम ॲज लिव्हिंग. दिस इज अन इम्पॉर्टंट क्रायटेरिया फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सेल ऑर्गनायझेशन. अजून काय आहे, अजून काय सांगाल तुम्ही. द नेक्स्ट इम्पॉर्टंट क्रायटेरिया इज हा शब्द कधी ऐकलाय का तुम्ही, कॉन्शियसनेस. बघा बरं, मला माहिती आहे बरेच जण विचार करतात की माझं लेक्चर पाहतात. लेक्चर पाहताना काही जण विचार करत असतील, असं कसं, हे काय, कसं घडतंय, का घडतंय, यालाच आपण कॉन्शियसनेस म्हणतो. एखाद्या ऑर्गॅनिझमला, फॉर एक्झाम्पल मायमोसा, माहिती मायमोसा, टच मी नॉट, लाजाळू प्लांट. त्या लाजाळू प्लांटला आपण जर हात लावलं तर तो प्लांट काय करतो, आपले लिव्ह सगळे कर्ल करून घेतो, है ना. एकदम क्यूट प्रकारे तो आपले लिव्ह्ज असे कर्ल करतो आणि जसे ते लिव्ह्ज आतमध्ये येतात तसं तो तुम्हाला रिस्पॉन्ड करतोय. दिस रिस्पॉन्स टू स्टिम्युलस इज कॉल्ड ॲज कॉन्शियसनेस. प्रत्येक ऑर्गॅनिझम ऑलवेज रिस्पॉन्ड्स टू अ स्टिम्युलस. ओके, दिस कॅटेगरी और दिस कॅरेक्टरिस्टिक इज कॉल्ड ॲज कॉन्शियसनेस. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहेत जे आपण काही डिस्कशन केलेले आहेत. विच आर सम अदर कॅरेक्टरिस्टिक. अजून काय काय कॅरेक्टरिस्टिक असतील. सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी दाखवतात आणि ती प्रॉपर्टी आहे एव्होल्युशन. म्हणजे ते इव्हॉल्व्ह होत असतात, जनरेट होत असतात, त्यांच्या बॉडीमध्ये चेंजेस होत असतात टू अडॅप्ट टू न्यू कंडिशन्स. नवीन एन्व्हायरमेंटला सूट करण्यासाठी ते काय करतात, अडॅप्ट करतात. दिस वी कॉल इट ॲज एव्होल्युशन. त्यासारखेच अजून कॅरेक्टरिस्टिक वी कॉल इट ॲज व्हेरिएशन्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जनरेशन बाय जनरेशन चेंजेस येतात आणि ह्या चेंजेसला आपण म्हणतो व्हेरिएशन्स. सो दीज आर सम इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स विच टेल्स अस दॅट व्हॉट इज लिव्हिंग अँड व्हॉट इज नॉट. समराईज करूयात पटकन. पहिला आहे ग्रोथ, मेटाबॉलिझम, रिप्रोडक्शन, सेल ऑर्गनायझेशन, कॉन्शियसनेस, एव्होल्युशन, व्हेरिएशन अँड अदर्स. एक महत्त्वाचा ॲस्पेक्ट राहिला का, तुम्ही याचा विचार केला नाही का केला, आय डोंट नो, बट हॅव यू हर्ड अबाउट दिस ॲस्पेक्ट विच इज कॉल्ड ॲज होमिओस्टॅसिस. खूप इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे एका लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू कीप इट ॲज लिव्हिंग. ती आहे होमिओस्टॅसिस. मीन्स मेंटेनन्स ऑफ इंटरनल बॅलेन्स, इंटरनल एन्व्हायरमेंट ऑफ अ सेल. यालाच आपण म्हणतो होमिओस्टॅसिस.
आय थिंक इथपर्यंत तुम्हा सगळ्यांना आता क्लिअर झालेलं आहे की व्हॉट आर द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता आपण काय करूयात, आता आपण सगळे कॅरेक्टरिस्टिक जरा डिटेलमध्ये अभ्यास करतोय. ठीक आहे. When we talk about the characteristic in detail one by one, we have just talked about growth, we have just talked about cellular structure, we have just talked about metabolism. बरोबर की नाही? हे सगळे कॅरेक्टरिस्टिक आपण जरा डिटेलमध्ये आता बोललो होतो. आपण काय करूयात की प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक जरा डिटेलमध्ये डिस्कस करूयात. बरोबर की नाही? आणि पाहूयात की नेमकं तो कॅरेक्टरिस्टिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम बनवण्यामध्ये किती हेल्प करतो किंवा एखाद्या ऑर्गॅनिझमला लिव्हिंगमध्ये किती हेल्प करतो. फॉर एक्झाम्पल, जी पहिली कॅरेक्टरिस्टिक आपण सुरू करतोय, दॅट पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक इज कॉल्ड ॲज ग्रोथ. पिक्चर तुमच्या समोर आहे, किती क्यूट है ना? काय दिसतंय या पिक्चरमध्ये बघा बरं. एक पॉन्ड दिसतोय छोटूसा. त्या पॉन्डमध्ये तुम्हाला इथे अंडी दिसत आहे. त्या अंडीपासून एक टॅडपोल क्रिएट झालेला आहे. तो टॅडपोल ग्रो करतोय. ग्रो केल्यानंतर त्याला पाय आलेत, मग तो आणखी मोठा झालाय आणि फायनली तो टॅडपोल बनलाय एक फ्रॉग. व्हॉट डज द स्टोरी टेल? काय सांगते स्टोरी? पटकन सांगा. या स्टोरीचा एका शब्दामध्ये सारांश द्यायचं झालं, दिस टॉक्स अबाउट ग्रोथ. सो व्हॉट इज ग्रोथ? ग्रोथ इज अन इरिव्हर्सिबल चेंज. सगळ्यात आधी एक इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट माझ्यासोबत लिहून घेत चला. इट इज इरिव्हर्सिबल. So it is an irreversible change which happens inside the body. लक्षात घ्या, ती कशी आहे? इरिव्हर्सिबल आहे. लेट अस अंडरस्टँड दिस पर्टिक्युलर ऍस्पेक्ट. सो इट इज अन इरिव्हर्सिबल increase in mass and cell number of an individual. लक्ष द्या. Let us go back again to our main slide. What is growth? It is irreversible change in the cell mass or number. बघा, एक साधा उदाहरण देतो मी. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर एखादा बॅक्टेरिया घेतला, दिस इज अ बॅक्टेरिया. दिस बॅक्टेरिया अंडरगोज अ पर्टिक्युलर प्रोसेस विच इज कॉल्ड एज बायनरी फिशन. आणि जशी त्याच्यामध्ये बायनरी फिशन घडली तशी एका बॅक्टेरियाचे 2 बॅक्टेरिया तयार होतात. 2चे 4, 4चे 8, लाईकवाईज. आणि इथे तो बॅक्टेरिया संख्येने वाढलेला आहे. म्हणजे एका बॅक्टेरियाचे आता काही वेळानंतर 8 बॅक्टेरिया तयार झालेत. इज दिस ग्रोथ? हे ग्रोथ आहे का? येस, इट इज ग्रोथ. बट दिस इज ग्रोथ इन द सेल नंबर. इथे तुम्हाला काय दिसते? इथे ग्रोथ घडलेली आहे, पण ती ग्रोथ नंबरमध्ये घडलेली आहे. लक्षात आलं सगळ्यांना? बरोबर. मग ग्रोथ फक्त नंबरमध्ये होती का? साईजमध्ये होती का नाही? येस, सेल मासमध्ये सुद्धा ग्रोथ होते. फॉर एक्झाम्पल, एखादा व्यक्ती आहे, ह्युमन बिंग्स. ह्युमन बिंग जर आपण एका वर्षाला पाहिलं तर ॲट द एज 1 इयर त्यांचं वेट काहीतरी एक असतं 2 किलो 3 किलो. बरोबर की नाही? ह्या 2 किलोचा ह्युमन बिंग जर 10 वर्षात पाहिलं तर तो कन्वर्ट होतो इंटू अ 25 to 30 kg ह्युमन बिंग. काय चेंज घडला त्यांच्यामध्ये? बोला बोला बोला, पटापट बोला. ह्युमन बिंग मध्ये काय चेंज झालं? त्यांचं जे वेट होतं, जे थोडंसं वेट होतं, ते वाढलेलं आहे. त्यांची जी हाईट आहे ती वाढली आहे. सो देर इज इन्क्रीज इन द मास. आणि ह्या इन्क्रीज इन मासमुळे काय झालेलं आहे? दिस इज अन एक्झाम्पल ऑफ ग्रोथ. क्लिअर? So I have told you, I have defined you 2 different type of example. One is about bacteria, that is change in the cell number, and human beings change in the cell mass. This is growth. पण एक मोठा प्रश्न हा येतो की ग्रोथ फक्त ह्युमन बिंग्स मध्येच होते का? काय वाटतं? ग्रोथ मला वाटतं ह्युमन बिंग्स मध्येच होते असं. बरोबर की नाही? जरा पाहूयात एक प्रश्न की फक्त ह्युमन बिंग्स मध्ये ग्रोथ होते का? ग्रोथ कॅन ऑल्सो ऑकर इन, फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर एखाद्या डेझर्टमध्ये गेला तर तुम्हाला असं दिसतं की त्या डेझर्टमध्ये छोटे छोटे माउंटन्स क्रिएट झालेले आहे. बरोबर की नाही? एक दिवशी, दुसऱ्या दिवशी तुम्ही परत जा त्या डेझर्टमध्ये, तुम्हाला असं दिसतं की त्या माउंटनची हाईट वाढलेली आहे. आता ते माउंटन्स मोठे झालेले आहेत. बरोबर की नाही? मला सांगा, ते माउंटन्स मोठे का झाले? आपोआप कोणीतरी त्यांना सांगितलं की व्हा मोठे व्हा पटापट? नाही, असं नाहीये. ते मोठे झाले कारण तिथे सँड डिपॉझिट झाली.
बरोबर की नाही. सँड वाहत आली विथ द हेल्प ऑफ एअर आणि ती सँड तिथे काय झाली, डिपॉझिट झाली. आणि डिपॉझिट झाल्यामुळे त्यांची तिथे काय झालेली आहे, ग्रोथ झाली आहे. सो वेन वी टेक द एक्झाम्पल ऑफ माउंटन और बोल्डर्स, आपल्याला असं लक्षात येतं की ह्यांची सुद्धा ग्रोथ होते, हे सुद्धा मोठे होतात. एक पुढचं छान एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, सोपा उदाहरण. फॉर एक्झाम्पल वुड. एखादा लाकडाचा तुकडा घ्या छोटूसा, आणि तो लाकडाचा तुकडा एखाद्या पाण्याच्या याच्यात ठेवा. किती दिवस, 2 दिवस 3 दिवस, काय होईल, तो सुजणार, मोठा होणार साईज मध्ये. याला सुद्धा आपण ग्रोथ म्हणतो. पण मला सांगा आता, माउंटन, बोल्डर हे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम झाले का? काय वाटतं? नाही. मग लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये पण ग्रोथ होती आणि नॉन लिव्हिंग मध्ये सुद्धा ग्रोथ होते. विच मीन्स ग्रोथ इज नॉट अ स्पेसिफिक क्रायटेरिया फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे महत्वाचं वाक्य आहे, प्लीज लिहून घ्या. व्हॉट इज द वर्ड? द वर्ड इज ग्रोथ is not an indefinite property of living ऑर्गॅनिझमची ग्रोथ काय इनडेफिनाइट प्रॉपर्टी नाहीये. का नाहीये बरं? आत्ताच आपण डिस्कस केलं, बघा बरं, विचार करा. का नाहीये? कारण माउंटनमध्ये, बोल्डरमध्ये, वुडमध्ये ग्रोथ होऊ शकते, तिथे ते लिव्हिंग नाहीत, आणि म्हणून ग्रोथ इज नॉट अन इनडेफिनाइट प्रॉपर्टी. पहिली प्रॉपर्टी सगळ्यांना क्लिअर? येस और नो? व्हेरी गुड, एक्सलंट. लेट्स गो फॉर द नेक्स्ट पॉइंट. पटकन दुसरी प्रॉपर्टी. काय प्रॉपर्टी आहे? येस, लेट अस टॉक अबाउट दिस फिनॉमिना लिटल बिट इन डिटेल अबाउट रिप्रोडक्शन. हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये होतं का? मला सांगा. सगळ्यात आधी तो पिक्चर तुमच्या समोर येते, काय सांगतंय? तुम्ही पिक्चर पाहिलाय का तो कुठे? येस, तुम्ही पाहिला असणार आहे. दॅट रिप्रेझेंट्स द युटेरस ऑफ फिमेल. ह्युमन्स मधला जो युटेरस आहे फिमेलचा, तो रिप्रेझेंट करतोय. मी हा पिक्चर तिथे का लावलाय? एनी गेस? येस, युटेरस. हाच युटेरस बेस असतो टू ग्रो अ न्यू इंडिव्हिज्युअल. एक नवीन इंडिव्हिज्युअल बनवण्याची जी कॅपॅसिटी असते ते ह्या युटेरसमध्ये असते. लक्षात ठेवा कधी, बरोबर की नाही? आणि ह्या युटेरसमध्ये एक नवीन जीव जन्माला येतो, नवीन माणूस जन्माला येतो, है ना? नाउ व्हेन वी टॉक अबाउट रिप्रोडक्शन, व्हॉट इज रिअली रिप्रोडक्शन? नेमकं रिप्रोडक्शन हे काय आहे? तर ह्या कॉन्सेप्ट बद्दल थोडंसं डिटेलमध्ये डिस्कशन करूया. सो व्हेन वी टॉक अबाउट रिप्रोडक्शन, रिप्रोडक्शन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑर्गॅनिझम टू प्रोड्यूस ऑफस्प्रिंग. So what did you understand? It is the characteristic. कशाची characteristic? To produce offspring. म्हणजे रिप्रोडक्शन मध्ये काय होणार आहे? ते जे पेरेंट आहेत ते त्यांचे अपत्य बनवतात, ते त्यांचे ऑफस्प्रिंग बनवतात. लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल, वेन वी टॉक अबाउट रिप्रोडक्शन, रिप्रोडक्शन मध्ये 3 मेजर प्रकारचे रिप्रोडक्शन येतात. हे सगळ्यांनी ऐकलेले आहेत, आपण डिस्कशन करूया. पहिला आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. दुसरा प्रकार आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि मी एक वेगळा प्रकार थोडासा क्लासिफाय करतो. इट इज कॉल्ड एज व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन. क्रायटेरिया जरा व्यवस्थित घ्या, लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कळेल मी काय डिस्कशन करतोय. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? इथे फक्त सिंगल पॅरेंट, 1 पेरेंट इज इन्वॉल्ड. फॉर एक्झाम्पल, अमिबा. जर तुम्ही अमिबा घेतला, फॉर एक्झाम्पल हा एक अमिबा आहे, लक्ष द्या. याच्यामध्ये डिव्हिजन होतं आणि एका अमिबापासून 2 अमिबा होतात. ह्या इव्हेंटला आपण काय म्हणतो सांगा बरं? दिस इव्हेंट इज कॉल्ड ॲज बायनरी फिशन. साधा इव्हेंट. त्या इव्हेंटमध्ये काय झालं की एका अमिबापासून 2 अमिबा तयार झाले, प्रश्न संपला. करेक्ट. इथे पेरेंट किती इन्व्हॉल्ड होते? एक अमिबा इन्व्हॉल्ड होता, बरोबर की नाही? म्हणून इट इज अ सिंगल पेरेंट इन्व्हॉल्ड प्रोसेस, बरोबर की नाही?
कंपॅरेटिव्हली वेन वी टॉक अबाउट सेक्शुअल रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये किती पेरेंट्स इन्व्हॉल्ड असतात? 2 पेरेंट्स. So in sexual reproduction, say for example like humans, आपल्याला असं दिसतं की ह्युमन बिंग्स हॅव गॉट 2 टाइप्स ऑफ गॅमेट्स, बरोबर की नाही? पहिला जो गॅमेट ह्युमन बिंग मध्ये असतो तो असतो स्पर्म, दुसरा गॅमेट असतो ओवम. हा स्पर्म आणि ओवम एकत्र येतात, फर्टिलायझेशन घडतं आणि फर्टिलायझेशन घडल्यानंतर त्यापासून तयार होतो झायगोट, बरोबर की नाही? इथे किती पेरेंट इन्व्हॉल्ड होते? पेरेंट 1 मेल गिविंग स्पर्म, पेरेंट 2 गिविंग ओवम, आणि ह्या दोघांचं युनियन होणार आणि एकदा की त्या दोघांचं युनियन घडलं की त्यांच्यापासून तयार झालं झायगोट, विच इज अ न्यू लाईफ. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ सेकंड टाइप विच इज कॉल्ड एज सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन, फॉर एक्झाम्पल व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन म्हणजे काय? येथे सुद्धा 1 पेरेंट इज इन्व्हॉल्ड, बरं का? फॉर एक्झाम्पल जेम्युल्स, gemule formation you must have seen is a characteristic feature of bryophytes. इथं असं दिसतं एक जेम्युल कप-लाईक स्ट्रक्चर क्रिएट होतात, बरोबर? आणि हे कप-लाईक स्ट्रक्चर लीफ वरती ग्रो करतात आणि त्यापासून एक नवीन प्लांटच तयार होतो. हा जो कप-लाईक स्ट्रक्चर होता हा एका पेरेंट मधूनच आला आणि म्हणून याला आपण म्हणतो व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. हिअर ओनली 1 पेरेंट इज इन्व्हॉल्ड. तर काय कळलं आपल्याला की रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला असं क्लिअरली कळतंय की देर इज अ प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ ऑफस्प्रिंग्स हॅपनिंग. इथे ऑफस्प्रिंग्स तयार होत आहेत, लक्ष द्या. आणि हे जे ऑफस्प्रिंग तयार होत आहेत, दिस ऑफस्प्रिंग्स आर क्रिएटेड पर्टिक्युलरली फ्रॉम द पेरेंट्स अँड दे रिझेंबल द पेरेंट. ते पेरेंट सारखे दिसतात. आता सगळ्यात मोठा प्रश्न हा येतो, मला सांगा तुम्ही की रिप्रोडक्शन एखाद्या नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट मध्ये होतं का? काय वाटतं बघा बरं, एकदा विचार करा. रिप्रोडक्शन कधीही नॉन लिव्हिंग ऑब्जेक्टमध्ये होतं का? फॉर एक्झाम्पल मी समजा ही बॉटल घेतली, याला अशीच ठेवली, एक बॉटलचे 2 बॉटल आपोआप होणार आहेत का? काय संबंध? नाही होणार. सो इट इज क्लिअरली मेन्शन रिप्रोडक्शन फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये होतं, नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये, नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स मध्ये रिप्रोडक्शन होत नाही. सो रिप्रोडक्शन इज ॲन इनडेफिनाइट प्रॉपर्टी. You call it as distinct property also, indefinite property of living organisms. किती लोकांना लक्षात आलं मी काय बोललो ते? जरा मला हो नाही जरा होकार द्या. मला माहिती तुम्ही सगळे विचार करताय घरी बसून, पण तरी मला होकार तिथे बसूनच द्यायचा. हो कळलं, नाही नाही कळलं, असं काही ते, बरोबर? चला, सो इट इज अन इनडेफिनाइट प्रॉपर्टी. कारण मी तुम्हाला आत्ताच एक्सप्लेन केलेले 2 प्रॉपर्टीज आपण डिस्कस केल्या आहेत. कुठल्या कुठल्या? एक आहे ग्रोथ, दुसरी आहे रिप्रोडक्शन. आता पुढची कुठली घेऊयात प्रॉपर्टी सांगा बरं? येस, ऑफकोर्स, एकदम बरोबर. तो मनुष्य दिसतोय का? पळतोय नुसता. कसं काय पळतो? का पळतोय? कारण त्याच्या बॉडीमध्ये एनर्जी जनरेट होते, ती त्याला हेल्प करते पळण्यासाठी. मग ही एनर्जी नेमकी येते कुठून? तर ही एनर्जी येते फ्रॉम अ मॉलिक्यूल विच इज कॉल्ड एज ATP, बरोबर की नाही? And these ATPs are generated by different chemical reactions inside our body. तर आपल्या बॉडीमध्ये केमिकल रिॲक्शन घडतात आणि हे जे केमिकल रिॲक्शन्स आपल्या बॉडीमध्ये घडत आहेत, ह्या घडल्यामुळे ATP तयार होते, विच गिव्स अस एनर्जी टू डू वर्क, बरोबर की नाही? हे जे रिॲक्शन्स असतात, कुठले कुठले रिॲक्शन असतात? 2 प्रकारचे रिॲक्शन घडतात. एक असतं कॅटाबॉलिझम. कॅटाबॉलिझम, काटा काटो. लक्ष देऊ नये का? कॅटाबॉलिझम, काटा काटो. आणि दुसऱ्या प्रकारची रिॲक्शन जी घडते, इट इज ॲनाबॉलिझम. आना हे 2 शब्द व्हेरी क्लिअर आहेत. काय शब्द सांगतायत जरा व्यवस्थित लक्ष द्या. मेटाबॉलिझम मध्ये 2 प्रकारचे रिॲक्शन घडतात. एक रिॲक्शन आहे कॅटाबॉलिझम, दुसरी रिॲक्शन आहे ॲनाबॉलिझम. कॅटाबॉलिझम मध्ये काटो रिॲक्शन होतात. काटो म्हणजे दीज आर द टाइप ऑफ ब्रेकिंग रिॲक्शन्स. इथे रिॲक्शन्स ब्रेक होतात
किंवा इथे केमिकल्स काय होतात, ब्रेक होतात. आणि अनाबॉलिझम म्हणजे आणा, घेऊन या आणि काय करा, बनवा. म्हणजे दीज आर द मेकिंग रिॲक्शन्स. लक्षात राहील का? येस, नो? ओके, व्हेरी गुड. काय कळलं? कॅटाबॉलिझम, अनाबॉलिझम एकत्र मिळून बनतात मेटाबॉलिझम. आणि हे जे मेटाबॉलिझम आहे इट इन्क्लुड्स ब्रेकिंग आणि मेकिंग रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल, जर आपण एखादी प्रोसेस घेतली, फॉर एक्झाम्पल आपण एक प्रोसेस घेतोय, त्याचं नाव आहे फोटोसिंथेसिस. तर ही जी फोटोसिंथेसिस नावाची प्रोसेस आहे ही घडताना कशी घडते, CO2 प्लस H2O in the presence of sunlight आणि chlorophyll gives C6H12O6 plus O2 plus H2O. रिएक्शन बैलेंस करू, ठीक है. 6CO2 plus 12H2O gives C6H12O6 plus 6O2 plus 6H2O. ह्या रिएक्शन मध्ये बघा काय होतंय, दोन केमिकल्स, वन इज कॉल्ड एज कार्बन डायऑक्साइड, सेकंड केमिकल इज कॉल्ड एज वॉटर. दीज केमिकल्स आर ब्रॉट टुगेदर. हे एकत्र आणले जातात आणि आणल्यानंतर त्यांच्यापासून एक ग्लुकोज तयार होतंय. इज दिस अ मेकिंग रिएक्शन, मेकिंग रिएक्शन? मेकिंग रिएक्शन. दिस इज बेसिकली कॉल्ड एज अनाबॉलिझम. आणि आपल्याकडे आणखी एक रिएक्शन आहे, फॉर एक्झाम्पल ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस ज्यावेळेस घडते त्यावेळेस ग्लुकोज हा जो कॉम्पोनंट आहे ना, C6H12O6, when it undergoes the entire process of glycolysis आणि oxidative phosphorylation, basically this is happening in the respiration, it releases CO2 आणि H2O. तर इथे काय झालं, दिस ग्लुकोज इज ब्रोकन. याला कट करण्यात आलं, याला ब्रेक करण्यात आलं इंटू स्मॉल स्मॉल पीसेस. आणि त्यापासून काय तयार झालं, दोन गोष्टी तयार झाल्यात, एक आहे CO2 आणि H2O आणि इथं ATP तयार झालेली आहे. लक्षात येते सगळ्यांना? दीज आर द टू टाइप ऑफ रिएक्शन्स दॅट हॅपन इन मेटाबॉलिझम. तर मेटाबॉलिझम मध्ये काय घडतंय, अनाबॉलिझम पण घडते आणि कॅटाबॉलिझम पण घडतंय. पण प्रश्न हा आहे की फक्त लिव्हिंग मध्येच घडतात का, नॉन लिव्हिंग मध्ये घडत नाही का? तर नाही घडत. व्हेरी सिम्पल. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्येच फक्त मेटाबॉलिझम होतं, नॉन लिव्हिंग मध्ये होत नाही. पण जर तुम्हाला त्याला रेप्लिकेट करायचं असेल तर तुम्ही हे मेटाबॉलिझम लॅबमध्ये इन विट्रो कंडिशनला करू शकता. इन विट्रो म्हणजे टेस्ट ट्यूब. हीच रिॲक्शन तुम्ही ग्लुकोजचं ब्रेकडाऊनची रिॲक्शन तुम्ही एन्झाईम टाकून एखाद्या टेस्ट ट्यूब मध्ये सुद्धा करू शकता. याचा अर्थ टेस्ट ट्यूब काय लिव्हिंग झाली का, तर नाहीये. पण लिव्हिंग रिॲक्शन्स कॅन ऑल्सो बी ऑब्झर्वड इन अ टेस्ट ट्यूब. व्हेरी सिम्पल. काय कळलं आपल्याला? Metabolism is also an important property of living organism which occurs in all the type of organism, that is particularly in unicellular organism and multicellular organism. Only it occurs inside the test tube when performed, otherwise hot nahi. Therefore it is also a definite, or you may call it as indefinite property of living. इथे एक्सेप्शन नाही. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर? व्हेरी गुड. लेट्स गो अहेड. आतापर्यंत आपण काय काय डिस्कशन केलंय जरा याच्यावरती ओव्हरव्ह्यू घेऊयात पटापट. पहिली गोष्ट, वी हॅव टॉक्ड अबाउट सो मच इन डिटेल अबाउट ग्रोथ. ग्रोथ मध्ये आपण पाहिलं लिव्हिंग मध्ये होते, नॉन लिव्हिंग मध्ये होते, नाही होते करेक्ट. लिव्हिंग मध्ये पण होते, नॉन लिव्हिंग मध्ये पण होते. लिव्हिंग मध्ये कुठे होते? इन मेनी डिफरंट ऑर्गॅनिझम. लाईक युनिसेल्युलर मध्ये ते नंबरनी वाढतात, मल्टीसेल्युलर मध्ये ते साईजनी वाढतात, मासमध्ये इन्क्रीज. रिप्रोडक्शन लिव्हिंग मध्ये होते, नॉन लिव्हिंग मध्ये होते, नॉन लिव्हिंग मध्ये होत नाही, फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये होते. मेटाबॉलिझम फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये होते. म्हणून रिप्रोडक्शन आणि मेटाबॉलिझम हे डेफिनाइट प्रॉपर्टीज आहेत. कोणाचे? लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे. आणि ग्रोथ मे नॉट बी अ डेफिनाइट प्रॉपर्टी, मे नॉट बी अ डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आजचं डिस्कशन सगळ्यांना कळलं? शुअर? आय एम शुअर अबाउट दॅट पार्ट. व्हेरी गुड. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या ऍस्पेक्ट नंतर आपण ज्यावेळेस मूव्ह ऑन करू, सेकंड ऍस्पेक्ट आपल्याला पुढचे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते जरा डिटेलमध्ये पाहायचे. तर तुमचं काम काय आहे, या सगळ्या कॅरेक्टरिस्टिकला जरा एकदा NCERT मध्ये चेक करा बरं, थोडंसं पाहून घ्या आणि पहा की हे आपल्याला जमतंय की नाही,
हे आपल्याला कळतायत की नाही, काही प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. माझं ॲस्पेक्ट दरवेळेस एकच असतो की ज्यावेळेस आपण रिव्हिजन करतो त्यावेळेस कधीही रिव्हिजन MCQनी करा, मल्टिपल चॉईस क्वेश्चननी. ते आपल्याला कन्फर्मेशन असतं की आपल्याला ती गोष्ट कळली की नाही कळली. फॉर एक्झाम्पल 2007 मध्ये एक छान प्रश्न आला होता. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन बी अनएक्सेप्शनली डिस्टिंग्विश्ड फ्रॉम द नॉन लिव्हिंग थिंग्स ऑन द बेसिस ऑफ द अबिलिटी फॉर. सांगा बरं पटकन, विचार करा आणि सांगा. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला आठवतंय का? बोला, तुम्हीच उत्तर द्यायचंय. आजच्या क्लासमध्ये आपण पाहिलेलं आहे की एक कॅरेक्टरिस्टिक डिफायनिंग प्रॉपर्टी आहे विदाउट एक्सेप्शन. तर कुठल्या बेसिसवरती लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन बी अनएक्सेप्शनली, परफेक्टली तुम्ही सांगू शकतात की ते लिव्हिंग आहे का नॉन लिव्हिंग आहे. येस, दॅट पर्टिक्युलर प्रॉपर्टी अनएक्सेप्शनली इज रिप्रोडक्शन. इज दॅट क्लिअर विथ एव्हरीवन? आय होप आजचं कंटेंट सगळ्यांना क्लिअर झालेलं आहे आणि आज मज्जा पण आलेली आहे सगळ्या कंटेंट डिस्कशन करायला. आय होप यू मस्ट हॅव लाईक्ड इट. तर फक्त आपलं एक काम आहे, NCERT परत चेक बॅक करा, सगळं डिटेलमध्ये बघा. हा पार्ट, पुढचाही पार्ट थोडासा वाचून घ्या, म्हणजे पुढचा पार्ट डिस्कशन करायला मलाही मज्जा येईल आणि तुम्हाला शिकायला सुद्धा मज्जा येणार आहे. कीप एन्जॉईंग दिस पर्टिक्युलर सेशन. प्लीज टेक केअर. बाय.